नमस्कार. देशोन्नतीमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो. विशेष म्हणजे आज आपण पाहतोय देशोन्नतीच्या माध्यमातून आपण लोकसभा सर्व कव्हरेज केलं होतं, पण त्या लोकसभेमध्ये आपण एक सगळ्यात मोठं फॅक्टर पाहिलं ते म्हणजे जरांगे फॅक्टर. जरांगे फॅक्टरमुळे सगळ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या, त्या म्हणजे विशेष त्यांच्या क्षेत्रातील असणाऱ्या जालना लोकसभा मतदारसंघाला. कारण जालना लोकसभा मतदारसंघामधून चक्क रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आहे. त्याचबरोबर छगन भुजबळ यांनी देखील आपली बाजू मांडून छगन भुजबळ यांनी लोकसभेमधला अर्ज शेवटी मागे घेतला, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला मराठा आरक्षणाचा फटका बसू शकतो. त्याचबरोबर बीड लोकसभा मतदारसंघामध्ये पंकजा मुंडे यांचा दारुण पराभव, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणाला त्यांचा पराभव झाला. त्याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये देखील अशीच परिस्थिती होती. नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये पाहिल्यास अशोकराव चव्हाण यांना गावोगावी फिरण्यास सक्ती घातली, बंदी घातली आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठा परिणाम पडला तो म्हणजे अशोकराव चव्हाण भाजपात गेले हा एक फॅक्टर आणि दुसरा जरांगे फॅक्टर. याच्यामुळे फायदा झाला तो म्हणजे काँग्रेसला. तर जरांगे फॅक्टरमुळे सध्या लोकसभामध्ये तर दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं महायुतीला. पण आता सध्या जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करतात. विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये आता त्यांची प्रकृती पुन्हा एकदा ढासळली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जरांगे यांचं पुन्हा एक आंदोलन आणि पुन्हा प्रकृती ढासळली या विषयावरती आज आपण आपल्या चर्चासत्रामध्ये आपण सहभागी केलेला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी करण गायकर आहेत, जे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक आहेत. त्याचबरोबर छावा क्रांतीवीर सेना संस्थापक अध्यक्ष देखील आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत माननीय प्राध्यापक जयंत महाजन वरिष्ठ पत्रकार आहेत. आपल्या दोघांचे आमच्या देशोन्नतीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विशेष म्हणजे पहिला प्रश्न गायकर सर, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की सध्याची परिस्थिती आपण पाहतोय, मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे लोकसभेमध्ये महायुतीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील याबद्दल विचारपूस केली होती की महायुतीचा पराभव का झाला, तर त्या ठिकाणी जरांगे फॅक्टर हा उल्लेख आलेला आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा मुद्दा की जरांगे फॅक्टर जे आहे पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करते, विधानसभेमध्ये याचा फटका पडू शकतो. काय म्हणणं आहे तुमचं? नक्कीच बघा, जरांगे पाटील या लोकसभा सुरू व्हायच्या अगोदर राज्य सरकारला, केंद्र सरकारला सांगत होते की मराठा समाजाला 50% आत ओबीसीतून आरक्षण द्या. जे संविधानिक आरक्षण मराठा समाज मागतोय ते द्या. ज्या ज्या ठिकाणी कुणबीच्या आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या नोंदींचे प्रमाणपत्र वाटप करा आणि आंदोलनादरम्यान ज्या आमच्या समाज बांधवांवर गुन्हे दाखल झाले आहेत त्या समाज बांधवांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्या. परंतु सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. जाणीवपूर्वक जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या आंदोलनाला फेल ठरवण्याचा बालिशपणाच म्हणेल या राज्यकर्त्यांकडून झाला. त्याच्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील असतील नगरचे, ते बोलले होते जरांगे पाटील फॅक्टर काही आमच्यावर परिणाम करणार नाही. भुजबळ साहेबांबद्दल तर बोलायलाच नको. भुजबळ साहेबांनी तर फार खालची पातळी गाठली होती. त्याचबरोबर रावसाहेब दानवे सुद्धा त्या ठिकाणी मराठा गाव बंदी असताना त्या ठिकाणचे होल्डिंग फाडणं, त्या ठिकाणी स्टेटमेंट करणं, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर त्या ठिकाणी मारहाण होणं, या सगळ्या गोष्टी या राज्यकर्त्यांनी फार सहज घेतल्या. यांना काय वाटलं, प्रत्येक वेळी मराठा समाज हा मतदानाच्या वेळी मराठा आरक्षण विसरून जातो आणि आम्हाला मतदान करतो. या भाबड्या आशेत राहिलेली महायुती यावेळेस लोकसभेत फसली आणि पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी या लोकसभा निवडणुका संपल्यानंतर आज नव्यानं पुन्हा आंदोलन सुरू केलं. मागण्या तेच आहेत. मागण्या काही त्यांनी वाढवलेल्या नाही किंवा अस्ताव्यस्त कुठली मागणी नाहीये. स्पष्ट मागणी आहे. संविधानिक पद्धतीनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी असतील, उपमुख्यमंत्र्यांनी असतील, त्या ठिकाणी जे काही मुंबईला आश्वासन दिलं ते आश्वासनं पाळावीत आणि ज्या आश्वासनाचं पत्र त्यांना दिलं त्याची अंमलबजावणी करावी. अहो, सगळे सोयऱ्याचा GR काढायचा तुम्ही त्या ठिकाणी मान्य केलं. एक तर पहिली गोष्ट तुम्हाला देता येत नसेल तर स्पष्टपणे समाजाला मीडिया समोर येऊन सांगावं राज्यकर्त्यांनी की ही गोष्ट देता येणार नाही, ही गोष्ट कायद्यात बसणारी नाहीये, हिला कायद्याचा कुठेतरी अडचणी आहेत. पण फक्त देतो म्हणायचं आणि परत पाठवायचं, परत आल्यानंतर परत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फसवणूक करायची, ही नीती राज्य सरकारला आणि केंद्र सरकारल्या महायुतीच्या घटक पक्षांना नडली आणि त्यामुळं आजची परिस्थिती सुद्धा तीच झालेली आहे. येत्या 4-5 महिन्यामध्ये राज्यसभेला आपल्या महाराष्ट्राच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या आणि त्याच्यामध्ये राज्य सरकारकर्त्यांनी परत एकदा ती चूक करू नये. त्यांना जर मराठा समाजाची मतं पाहिजे असते आणि मराठा समाज प्रामाणिक आहे. बघा, मागच्या टायमाला भाजप सेनेचं सरकार एकत्र होतं, हे एकत्र लढले, यांनी त्यावेळेस आरक्षण दिलं, ते आरक्षण हायकोर्टात टिकलं
हायकोर्टात टिकल्यानंतर निवडणुका झाल्या, मराठा समाजाने प्रामाणिकपणे दोन्ही पक्षांना मतदान करून सत्तेत बसवलं. आता यांचे प्रॉब्लेम झाले, यांचे वाद झाले, हे बाजूला पडले एकमेकापासून, त्याच्यात काही मराठा समाजाची चूक नव्हती. पण मराठा समाजाने आरक्षण दिल्यानंतर प्रामाणिकपणे उद्धव साहेब ठाकरे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, या दोघांना विश्वास ठेवून त्या ठिकाणी मतदान केलं. नंतर आमचं आरक्षण अगदी अगदी सर्वोच्च या न्यायालयात संदर्भात उडालं. मला प्रश्न विचारायचा आहे. हे अतिशय महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला आहे की याच्यामध्ये जेव्हा आता पाहतोय खरं तर महायुतीला ह्या ठिकाणी खूप मोठा धडा शिकायला मिळाला आहे या परिस्थितीमध्ये. पण महाजन सर, आपण एक वरिष्ठ पत्रकार म्हणून एक ह्या गोष्टीला एक्सप्लेन करा. लोकसभेमध्ये एवढा मोठा धडा शिकल्यानंतर देखील आता विधानसभा येतात आणि जरांगेचं पुन्हा आंदोलन सुरू झालं आहे. त्या आंदोलनाला आता देवेंद्र फडणवीस कितपत सिरियस घेतील हे पाहणं खूप गरजेचं आहे. कारण काहीच महिन्यावरती आता विधानसभा येऊन टिकतात. काय वाटतं तुम्हाला? मराठा समाजाकडे कायम दुर्लक्ष करण्याची जी परंपरा पूर्वीपासून सुरू झालेली होती ती याच सरकारमध्ये नाही, अगदी काँग्रेसच्या सरकार काळापासून तर या अलीकडच्या महायुतीच्या सरकारपर्यंत कायम दुर्लक्षित करायची. एक लक्षात घ्या, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांसाठी झटणारे जसे नेते होते, तसं पाहिलं तर ते देशासाठीच झटले, बहुजनांसाठी झटले, पण दलितांच्या जीवनात क्रांती निर्माण करणारा तो देवदूत होता. तसा मराठा समाजाच्या जीवनामध्ये क्रांती करणारा हा तरुण देवदूत निर्माण झालेला. लोकांनी त्यांना श्रद्धास्थानी मानलेलं आहे. याला कारण फक्त एकच आहे, यापूर्वी मराठा नेते झाले नाही असं काही नाही, परंतु त्यांना राजकीय किनार होती. राजकारणातलं कुठलंच पद मला नको आहे असं सांगून फक्त माझ्या मराठा बांधवांना आरक्षण मिळून त्यांचं जीवन सुखी व्हावं यासाठी संपूर्ण आयुष्य पणाला लावणारा गेल्या 50 वर्षामध्ये एकमेव नेता निर्माण झाला तो म्हणजे जरांगे पाटील. आणि ह्या जरांगे पाटलाच्या मराठा समाजाच्या आंदोलनाला खिल्ली उडवण्याचा ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केला, ते नगरपासून तर जालन्यापर्यंत, तर अगदी तुमच्या मराठवाड्यातील काही जिल्हे असतील किंवा नाशिक जिल्ह्यातील भुजबळांची उमेदवारी असेल, या सर्व याच्यामध्ये ते प्रकरण भोवलेलं आहे. आणि एवढं असूनही आता अतिशय उन्मत्तपणे वेगळी कारणं दिली जाते की सर महाजन सर, मी तुम्हाला मध्ये थांबवतो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे महाजन सर की आता आपण पाहतोय की जसं तुम्ही सांगताय त्या पद्धतीने लोकसभेला तर त्यांना दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं, पण यावेळेस महायुती बऱ्याच ठिकाणी अडचणीत आली आहे. कारण एकतर त्यांना लोकसभेमध्ये कमी पडलेलं मतं, त्यांना कमी मिळालेल्या सीट, आणि त्याच्यानंतर विधानसभा समोर आहे. त्याच नंतर सध्या शिवसेना आहे किंवा अजित पवार गट आहे, यांच्यातली थोडीशी नाराजगी, आणि परत जरांगे पाटील विधानसभेमध्ये. यांचा म्हणजे कशा पद्धतीने यांची परिस्थिती असेल आजच्या भाजपाची किंवा महायुतीची? कारण आता जरांगे पाटलानं हा आता दुसरा एक हे केलं आहे, म्हणजे जे ऑलरेडी ते संकटात होते आणखीन यांना संकटात जास्त पाडण्याचा प्रयत्न केलाय. काय वाटतं तुम्हाला? नाही, आता गंमत अशी आहे की आता एकदम मागे लागलेला आहे महायुती आणि महाविकास. एक लक्षात घ्या, त्यांनी कुठेही राजकीय क्षेत्रामध्ये अमुकला धडा शिकवा आणि अमुकला पाडा असं कोणाचंही नाव घेतलेलं नाही, परंतु त्यांचा सूचक इशारा हा समाजापर्यंत इतक्या तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे की न पडणारी सीट देखील आता पडायला लागलेली. विधानसभा निवडणूक असंच जर वातावरण राहिलं, एक लक्षात घ्या तुम्ही, देवेंद्र फडणवीसांनी पक्षाचा मेळावा घेतल्यानंतर टर्न कुठे दिला? लोकांमध्ये 400 पार म्हणजे संविधान बदलणार आहे असं संदेश गेल्यामुळे आमचा पराभव झालेला आहे. ते जरांगेचं कबूल करायला कुणी तयार नाही. पण जरांगे आता ज्यावेळेस पुन्हा, आता तुम्हाला माहिती आहे त्यांचं उपोषण हे खरं असतं, ते काही नाटकी बेगडी वगैरे काही प्रकार नसतं. या माणसाचं संपूर्ण शरीराची चाळण झालेली आहे. आताही जे उपोषणाला बसले, आज प्रकृती इतकी खालवलेली आहे की अतिशय अंतर्विलीमध्ये एकदम त्याला सन्नाटा पसरलेला, अतिशय चिंताजनक वातावरण आहे. आणि असा हा माणूस विधानसभेला महायुतीचं पूर्ण पानिपत करायला बसला. याचा अर्थ की बाकीचे जे पक्ष आलेले आहेत वगैरे ते काही त्यांचे समर्थकच आहेत अशातला भाग नाही. परंतु ज्यावेळेस आरे म्हटल्यानंतर कार्य केल्यानंतर तो संघर्ष पेटत असतो. तो संघर्ष भुजबळाच्या माध्यमातून इथं झालेला आहे. भुजबळ आणि जरांगे ही तोड होऊ शकत नाही. भुजबळ फार मोठे नेते राजकीय क्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात किंवा तुमच्या ओबीसीच्या क्षेत्रामध्ये मोठं काम केलेलं आहे. परंतु जरांगे बोलल्यानंतर त्याला उत्तर देण्याचा प्रयोग हजारो लाखोच्या सभेमध्ये केल्यानंतर त्याचे प्रतिक्रिया अतिशय वाईट उमटली. भुजबळ राज्यसभेवर जातील, विधान परिषद जातील, केंद्रात पण. अगदी 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 गायकरजी, हाच प्रश्न मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय की विशेष म्हणजे आता जरांगेंनी परत एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे, पण याच्यामध्ये आताही परत एकदा छगन भुजबळ
याच्यावरती रिॲक्शन देतात, पण देवेंद्र फडणवीस यांचे रिॲक्शन उलट उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांची जबाबदारी आहे. काय वाटतं तुम्हाला की या आंदोलनाला कुठे थांबवायला पाहिजे? कारण जरांगेची आता तब्येत ढासळायला लागलेली आहे. यापूर्वी देखील असं बऱ्याच वेळा घडलं होतं. त्याच्यामुळे जसं जरांगेची तब्येत ढासळतं तसा जो मराठा समाज आहे तो आक्रमक होतो. काय वाटतं? हे बघा, बरोबर आहे. आज सरांनी सांगितल्याप्रमाणे मराठा समाजाचं प्राणदूत आहेत जरांगे पाटील. त्यांच्याबद्दल समाजाची प्रामाणिक भावना आहे. एक निष्कलंक नेतृत्व जेव्हा एवढ्या मोठ्या समाजाचं करतं, त्यांची परिस्थिती बघितलं तुम्ही, अत्यंत सामान्य परिस्थिती आहे. आज अब्जाधीश करोडो असलेले मराठा समाजाचे नेते सुद्धा त्यांच्यापाशी जाऊन त्यांच्या तिथं जवळ बसतात आणि ऐकतात. याला एकमेव कारण त्यांचा प्रामाणिकपणा आंदोलनामधला. आणि काल आम्ही नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेऊन हेच सांगितलं की सगळ्या राजकीय पक्षांनी, आता फक्त काही महायुती नाही, ठीक आहे चला लोकसभा संपली, आम्ही महायुतीला धडा शिकवला, महाविकास आघाडीच्या पारड्यात न सांगता मराठा समाजाला सगळं करतं. राजकारणात सगळ्यात हुशार म्हणून मराठा समाजाकडे पाहिलं जातं. त्या समाजाला सांगावं लागत नाही, ते सुप्त लाट ओळखून घेतात आणि त्या पद्धतीनं मतदान करतात. जे जरांगे पाटलांचा सूचक इशारा होता, जो कोणाचंही नाव घेतलं नाही, परंतु ज्यांना पाडायचं त्यांना पाडा आणि ज्यांना निवडून आणायचं त्यांना निवडून आणा, ह्या एका शब्दावर मराठा समाज काय करू शकतो हे राज्यकर्त्यांना दाखवून दिल्यानंतर आता जर जरांगे पाटील ओपन बोलले तर मला वाटतं विधानसभेमध्ये सापडा सूप होईल, सापडा सूप यांची. त्यामुळे काल आम्ही सांगितलंय या मला गायकरजी तुम्हाला पुन्हा हा प्रश्न विचारायचा आहे की सर, मी पूर्ण करतो, एकच मिनिट पूर्ण करतो. हा, की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांना काल आम्ही सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद घेऊन विनंती केली की या राज्यामधले सगळ्या पक्षांचे प्रमुख नेते, मग त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, उद्धव साहेब असतील, राजसाहेब असतील, बच्चू कडू असतील, राजू शेट्टी असतील, आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब असतील, आठवले साहेब असतील, या सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांना तुम्ही घेऊन आंतरवली सराटीत जा. कारण जरांगे पाटलांच्या जीवाला थोडं काही झालं तर या महाराष्ट्रामध्ये कोणीही मराठ्यांना रोखू शकणार नाही. या महाराष्ट्राची परंपरे वैभवशाली मराठ्यांनी जी जपली ती उद्ध्वस्त करायला मराठ्यांना वेळ लागणार नाही. त्यामुळं पवार साहेबांनी सुद्धा आता स्वतः पुढाकार घेऊन, कारण ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांचा शब्द आजही प्रमाण आहे राज्यकर्त्यांसाठी, तर त्यांनी त्या ठिकाणी त्या सगळ्या नेत्यांना घेऊन आंतरवली सराटीत जावं. त्या ठिकाणी मी मगाशी बोललो, जे देता येते ना तुम्हाला ते स्पष्ट सांगा की बाबा हे देता येतंय, हे मराठा समाजाच्या फायद्याचं आहे, हे मराठा समाजाला आम्ही देऊ शकतो, आम्ही कायद्यात याला टिकू शकतो, अशी हमी त्या ठिकाणी जाऊन सगळ्या राजकीय पक्षांनी आणि जे नवनिर्वाचित खासदार आहेत, जे 48 खासदार निवडून गेले, ज्यांना आता विधानसभेला निवडून यायचंय, जे सद्यस्थितीला आमदार आहेत, या सगळ्यांनी एकत्रित जायचं. साहेब काय झालंय, कोणीतरी खासदार जातो, फोटो सेशन काढतो आणि बोलून पत्र देऊन निघून, असं नाही करायचं. तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी एकत्र जायचं, एक वचननाम्यात जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या संदर्भात तुमची भूमिका स्पष्ट करायची. पण गायकरजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा एकनाथ शिंदे, जेव्हा मुंबई या ठिकाणी मराठा मोर्चा ज्या ठिकाणी गेला होता भव्य प्रमाणात, त्या ठिकाणी मुंबईचं सगळं खोळंबलं असतं, अशा वेळेला एकनाथ शिंदे यांनी अनाउन्समेंट केले की आम्ही आरक्षण जाहीर करू, आणि त्या दिवशी ज्या पद्धतीने एकदा फसवण्यात आलं, काय बोलायचंय, काय वाटतं यांनी, म्हणजे फक्त एक काही क्षणासाठी फसवणूक केली का समाजाची? हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांना आमचं सांगणं आहे, मराठा समाज हा आज्ञाधारक समाज आहे, तो कधीही विध्वंसक नाही. त्याला माहित आहे की या राष्ट्राची जडणघडण करत असताना आपल्या पूर्वजांचं रक्त सांडलेले, आपल्या पूर्वजांचा त्याग मोठा आहे आणि त्या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये कुठेही चुकीचे कुठलं काही परिणाम होऊ नये, काही गोष्टी घडू नये म्हणून आम्ही राज्याचे मुख्यमंत्री, इथे एक लक्षात घ्या, प्रमुख नेते आहेत, त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत. आणि जेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी लेखी आश्वासन दिलं, लेखी स्टेजवर स्वतः आले, स्वतः त्यांनी त्या ठिकाणी मान्य केलं की जरांगे पाटलांनी केलेल्या सगळ्या मागण्या मी मान्य करत आहे आणि येत्या विधिमंडळात त्या सगळ्या मागण्यांना आम्ही संविधानिक पद्धतीनं त्याची अंमलबजावणी करू. आता एवढा शब्द दिल्यावर कोणी नेतृत्व 100% पाठीमागे येईल, कारण राज्याच्या प्रमुख राज्य नेत्याने, जो पालक आहे या राज्याचे, त्यांनी ते संविधान. पण एकनाथ शिंदे साहेबांना जर असं वाटत असेल की बाबा मी त्या ठिकाणी जिंकलोय, लक्षात घ्या तुम्हाला लोकसभेत आम्ही हरवलंय. त्याच एका तुमच्या फसवणुकीवर फसवणूक आहेच ना 100%. अहो फसवणूक नसते तर जरांगे पाटील उपोषणाला कशाला बसले असते? त्यांनी त्या ठिकाणी परत उपोषण, अहो कोणत्या माणसाला वाटतं का, डॉक्टरांनी सल्ला दिलाय की तुम्ही परत उपोषण करू शकत नाही, तुम्ही परत उपोषण केलं तर तुमच्या जीवितास धोका आहे. अहो त्या माणसाला मरण समोर दिसतंय,
म्हणजे ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सेनापती लढत होते, समोर मरण दिसतंय, पण ते त्या मरणाला तयार होते, कारण त्यांना माहित होतं आम्हाला विजय मिळवायचा आहे, आम्ही मेलो तर त्या ठिकाणी आम्हाला विजय. ही भूमिका जरांगे पाटील त्या ठिकाणी निभावताय. कोणी जीवाशी खेळून उगा स्टंटबाजी. सरांनी मागे सांगितलं जरांगे पाटलांचं आंदोलन काही स्टंटबाजी नसते, ती समाजाच्या गरीब मराठा समाजाच्या लेकरांना त्यांचा अधिकार मिळावा याच्यासाठी आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अजून सुद्धा दिलेला शब्द पाळावा, अंतरवली सराटीत जावं आणि आज ना उद्या पर्यंत ते आंदोलन थांबवावं, कारण पाटलांची परिस्थिती आता आंदोलन करण्याची नाही. त्या ठिकाणी ते रेटताय, पण ती रेटण्यासारखी परिस्थिती नाहीये. तुम्ही मगाशी बघितलं त्या ठिकाणी सन्नाटा पसरलेला आहे. तिथंच नाही तर महाराष्ट्रभर सन्नाटा पसरलाय. आम्ही 2 दिवस सरकारला वेट अँड वॉच मध्ये सगळ्या मराठा समाजाने शांततेत आव्हान केलेलं आहे की जरांगे पाटलांची मागणी मान्य, तुम्हाला जी मान्य करता येत नसेल ना, तर मी ते सांगितलंय सगळ्या राज्याच्या प्रमुख नेत्यांनी तिथे जावं, सगळ्या खासदार आमदारांनी एकत्रित त्या ठिकाणी बसावं आणि ही मागणी समजून सांगावी समाजाला, महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला तिथून जरांगे पाटलांसमोर समजून सांगावं की बाबा हे करता येणार नाही, तुम्ही याच्या बदल्यात हे आम्ही तुम्हाला करून देतो. समाज सुद्धा एक पाऊल मागे येईल ना, पण तुम्ही जर प्रत्येक वेळी फक्त आश्वासनाचं गाजर दाखवणार असाल, फक्त कागदपत्रे आमची दिशाभूल करणार असाल, तर ह्या वेळेस ते चालणार नाही. कारण पुढे निवडणुका काढून घेण्यासाठी, कारण एकनाथ शिंदे साहेबांना असंच वाटलं असेल की ह्या मराठा समाजाच्या महासागराला परत पाठवू आणि लोकसभेच्या निवडणुका जिंकून घेऊ. एक लक्षात घ्या, मराठा समाज आता गाफील राहत नाही, मराठा समाज इथून पुढे गाफील राहणार नाही. विधानसभेमध्ये जर एकनाथ शिंदेना पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची माळ त्यांना जर त्यांच्या गळ्यात पाहिजे असेल, तर निश्चितपणे जरांगे पाटलांच्या 3च मागण्या आहेत. त्या मागण्यांच्या संदर्भात त्यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन त्या ठिकाणी कायदेशीर बाजू मांडून मराठा समाजाच्या मागण्या मान्य करावा, अन्यथा संघर्ष अटळ आणि मग राज्य सरकारला खुर्ची कशी मिळेल हे मराठे बघून घेतील. अगदी अगदी मला हाच प्रश्न विचारायचा आहे. विशेष म्हणजे महाजन सर, सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की आपण जर सध्या पाहिलं या ठिकाणची परिस्थिती, तर पुन्हा एकदा आज मराठा समाज आक्रमक होतानाचं चित्र दिसत आहे. आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेत असताना त्यांनी लोकसभा समोर आहे म्हणून जनतेची फसवणूक केली, मराठा समाजाची फसवणूक केली. पण आता काय वाटतं की या ठिकाणी तुम्ही एक पत्रकार म्हणून सरकारने कुठली बाजू आता घ्यायला पाहिजे किंवा सरकारने काय करायला पाहिजे जेणेकरून यामध्ये मराठा समाजाचा फायदा होईल आणि सरकारचाही फायदा होईल, काय वाटतं? नाही, आता मी गायकर साहेब जे बोलले, शरद पवारांसह फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, प्रकाश आंबेडकर, राज ठाकरे, ही सर्व जी मंडळी आहेत, आता त्यांनी जी नावं घेतली, या सगळ्यांना एकत्र आणूनच हा प्रश्न सुटू शकतो. भावनिक पद्धतीने आता हा प्रश्न सुटणार नाही. मुळातच एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जरी असेल, तर त्यांच्या सत्तेच्या खुर्चीच्या सगळे जे काही रिमोट जे आहे ते रमेश बालत्याच्या ताब्यात आहे. त्यामुळे तिथं काय करायचं काय नाही, एखादी निर्णय सरकारने घेतल्यानंतर कोर्टात कोण कोणाला पाठवतं आणि कोर्टात दाखल करायला लावतं, त्यातील कच्चे मुद्दे कोणते आहेत ते निदर्शनास आणून द्यायचं आणि स्वतःचीच माणसं कोर्टात पाठवायची, हे महाराष्ट्रातील मराठ्यांना माहीत झालेलं आहे. मराठा बोलत नाही, मराठा कृती करून दाखवतो. आता या क्षणाला मी फक्त एकच सांगतो तुम्हाला, तुम्ही मराठवाड्यातील मराठा आणि ओबीसी मध्ये अतिशय दूषित वातावरण झालेलं आहे. या देशामध्ये हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला, पण तो हिंदू आणि मुस्लिमांनी त्याला दादच दिली नाही. खरं म्हणजे आता ओबीसी आणि मराठ्यांनी सुद्धा या नवीन जे काही विष पेरलं जात आहे त्याला दाद द्यायला नको आहे. परंतु मी खात्रीशीर सांगतो, मराठवाड्यामध्ये विष पेरलं गेलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे विष पेरायला जायला वेळ लागणार नाही. आणि एक लक्षात घ्या, जर जरांगे पाटलाच्या जीविताला जर काही झालं तर हा पेटलेला महाराष्ट्र विझविणे राज्य सरकारला, केंद्र सरकारला अतिशय जड जाणार आहे. एका बाजूला शेतकरी आत्महत्या करून, मला गायकर सर तुमच्याकडे गायकर सर, तुम्ही मराठा क्रांती, एक मिनिट माझा मुद्दा संपवतो. बोला. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबद्दल बोललं जातं, बरोबर आहे, शेतकरी आत्महत्या करतो. आजही मराठवाड्यामध्ये काहीतरी गेल्या 2-3 महिन्याचे मिळून गेल्या 80 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहे. परंतु माझ्या बरोबरीच्या मुलाला आरक्षणामुळे नोकरी मिळाली, त्याच्यापेक्षा जास्त गुण असूनही मी घरातच आहे म्हणून आई वडिलांची एकुलते मुलं घराच्या पंख्याला फास घेऊन मारतायत. हे काही शासनाला याचं काही वाटत नाही का? किती मुलं मरू राहिले, कोट्यामध्ये गेलेले मुलं वेगळ्या कारणाने जातात, आपल्या महाराष्ट्रातली मुलं मराठी पोरं वेगळ्या कारणाने आत्महत्या करतात. हे लोन फार पसरलेलं आहे. याच्यामधून काहीतरी तोडगा काढला तर मराठ्यांच्या घरामध्ये काहीतरी पोराबाळांची लाईन लागेल, काहीतरी त्यांचं जीवनमान सुधारेल. त्यामुळे या मागणीला महाराष्ट्रातून मोठा पाठिंबा मिळालेला आहे. पण सरकार एकटं काही करू शकत नाही, सर्व राजकीय पक्षांना एकत्र यावं लागणार आहे. त्याच्यात भुजबळांना पण यावं लागणार आहे,
ओबीसी वगैरे काय असेल कशा पद्धतीने त्याच्यात तडजोड काढावी लागेल आणि कोणावर एकावर त्याचा हे देण्याऐवजी एकत्र येऊन हा प्रश्न मिटवला. अगदी गायकर सर, मला तुमच्याकडे यायचं. करण गायकरजी, विशेष म्हणजे तुम्ही आज मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून काम पाहताय. काय तुमची भूमिका आहे की कशा पद्धतीने तुम्ही प्लॅन आउट केलेला आहे की पुढचं पाऊल काय असेल, उद्याचा दिवस कसा? आम्ही 2 दिवस वाट बघतोय. तुम्हाला सांगतो, पवार साहेबांना आम्ही आव्हान केलंय. पवार साहेबांकडे पत्रकारांच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आमचा मराठा समाजाचा संदेश पोहोचलेला आहे. ज्या पद्धतीने तुटलेली राष्ट्रवादी, तुटलेली शिवसेना उभी केली या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी त्यांचा अनुभव पणाला लावला. त्याच पद्धतीनं मराठा समाजाचं आरक्षणाचा प्रश्न पवार साहेब त्यांच्या बौद्धिक आणि चाणक्य नेतृत्वाने सोडू शकतात. ते त्या ठिकाणी निर्णय घेऊ शकतात आणि सगळ्या राजकीय नेत्यांना ते त्या ठिकाणी बोलू शकतात. मला वाटत नाही की पवार साहेबांनी आव्हान केल्यानंतर राज्यातला कुठलाही नेता त्यांच्या निर्णयाला कुठंतरी बगल देईल आणि जाणार नाही. इनमीन छगन भुजबळ साहेब सुद्धा, सगळे नेते त्यांचा आदर करतात आणि मराठा समाजाचे ते मोठे नेते शरद पवार साहेब. आयुष्यभर मराठा समाज त्यांना निवडून देत आला, मतं देत आला, सत्तेत बसवत आलाय. त्याची पुनरावृत्ती करण्याची ही योग्य संधी पवार साहेबांना शेवटच्या घटकात आहे. पवार साहेबांकडे आम्ही याच्यासाठी मागणी केली. जर नाही केली तर आम्ही सांगितलंय, पहिलं आंदोलन हे पवार साहेबांच्या घरावर आम्ही करणार आहे. आम्ही सत्ताधारी पार्टीच्या विरोधात आहोत, सत्ताधाऱ्यांकडनं मागितलाच पाहिजे अहो, पण विरोधकांनी सुद्धा आवाज उठवला पाहिजे ना. जर आज पवार साहेब सत्य जरी नसतील तर विरोधी बाकावर सक्षम आहेत. आज त्यांची सगळ्यांची तिघांची मिळून संख्या पाहिली तर यांच्या जेवढी जवळपास. त्याच्यामुळं शरद पवार साहेबांची भूमिका मला तुम्हाला एक नव्यानं प्रश्न विचारायचा. आता जे नवनिर्वाचित खासदार आहेत तुमच्या परिसरातील, जिथे जिथे आता तुमचं आंतरवलीला जे हे चाललंय, पण त्या नवीन जे खासदार आहेत त्यांचीही फार मोठी भूमिका असेल. हाच प्रश्न केंद्रापर्यंत, कारण आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला कुठेतरी केंद्रावरती अवलंबून राहावं लागतं असं मला वाटतं. तर हाच प्रश्न नवनिर्वाचित खासदार घेऊन जाऊ शकतात का, काय वाटतं? नक्कीच. त्या खासदारांना मी मगाशी तेच सांगितलं की बाबा तुम्ही एकटे जाऊ नका आंतरवली सराटीला. तुम्ही 48 नवनिर्वाचित खासदार आणि तुमच्या सोबत असलेले राज्यसभेचे खासदार एकत्रितरित्या दिवस ठरवा ना. आज संध्याकाळी ठरवा, उद्या सकाळी ठरवा, उद्या दुपारपर्यंत ठरवा आणि तुम्ही सगळे, कारण खासदार झालेला माणूस सक्षम असतो कुठून नाही कुठं जाण्यासाठी. त्याच्यामुळे यांना काही ते कारण नाहीत. त्यांनी त्या ठिकाणी सगळा वेळ सगळं बाजूला ठेवा. आज ज्या मराठा समाजाने तुम्हाला त्या पवित्र लोकसभेत पाठवलंय त्या समाजाचा नेता आज मरणाशी झुंज देतोय, समाजाची लढाई लढतोय. त्या ठिकाणी जाणं तुमचं क्रमप्राप्त आहे. तुम्ही माईक समोर लय बोलतात की जरांगे पाटलांमुळे निवडून आलो, आम्ही जरांगे पाटलांमुळेच आमचा विजय झाला. पण आता तुम्ही त्या ठिकाणी लीड करा आणि त्या ठिकाणी सगळे खासदार एकत्र जा, एकत्रितरित्या पत्र द्या आणि ते पत्र घेऊन तुम्ही दिल्लीला जा आणि दिल्लीच्या त्या राज्यसभेमध्ये ज्यांच्याकडे तुम्हाला ती मागणी मांडायची त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवायची तुम्ही त्या ठिकाणी. कारण सरकार स्थापन झालंय, देशाला पंतप्रधान मिळाले त्याच्यामुळं, आणि सरकार काही दुसरं नाही. त्याच्यामुळे यांची जी गाडी घडी बसलेली ती तशीच आहे. तर त्या ठिकाणी तुम्ही किमान ही भूमिका आमची आहे. याच प्रश्नाला मला धरून महाजन सर तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आता लोकसभेमध्ये जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये लोकसभेमध्ये महायुतीला जे पराभव पत्करावा लागला या संदर्भात खुद्द पंतप्रधानांनी या ठिकाणी राजकीय जी फळी आहे त्यांच्याशी चर्चा केली होती. ज्या आपण सुरुवातीला सांगितलं होतं की या ठिकाणी पराभवाचं कारण काय आहे, तर मराठा आरक्षण हा मेन मुद्दा होता. आणि विशेष म्हणजे नरेंद्र मोदी यांना हा मुद्दा माहिती असताना आता सध्या जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. काय वाटतं याच्यामध्ये केंद्र शासनाने किंवा नरेंद्र मोदी यांनी खुद्द, कारण आता जसं शेतकऱ्यांच्या मुद्द्यामुळे त्यांना कळलं की मी नाशिकची जागा दिंडोरीची आमची पडली, त्यांनी लगेच कांदा प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या लगेच अकाउंटला 2-2 हजार रुपये राहिले ते दिले. मग आता हा देखील हा मेन मुद्दा आहे की त्यांची मागे झालेला जो पराजय आहे त्याच्यासाठी महत्वाचा मुद्दा हा ठरू शकतो. पंतप्रधानांनी कितपत याच्यामध्ये इंटरफेअर करणं गरजेचं आहे, काय वाटतं सर? नाही, आता एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे करण गायकर सर या आंदोलनातले फार मोठे नेते आहेत. ते प्रत्येक आंदोलनाला मध्ये होते. मी अतिशय प्रामाणिकपणे सांगतो की मराठा या समाजाचं जे आता आंदोलन चालू आहे किंवा उपोषण जे चालू आहे आता यांचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा प्रश्न हा केंद्र सरकारच सोडवू शकतं असं माझं ठाम मत आहे. आता राज्य सरकारच्या अखत्यारीतून बाहेर गेलेला विषय आहे आणि हा बाहेर गेलेला विषय हा प्रश्न दिल्लीतच सुटू शकेल. त्याची संपूर्ण जबाबदारी महाराष्ट्रातल्या खासदारांनी घेतली पाहिजे, महाराष्ट्रातल्या केंद्रात असलेल्या मंत्र्यांनी घेतली पाहिजे. यांनी वस्तुस्थिती निदर्शनाला आणून दिली पाहिजे की जर आता हा प्रश्न आता लवकर वेळेत सुटला नाही तर महाराष्ट्रामध्ये जे वातावरण तयार होणार आहे ते तुम्हाला
विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा आडवं येणार आहे. आता इतकं घातक आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपल्याला या चर्चा करण्यापेक्षा सगळ्यात महत्वाची चर्चा भविष्यात होऊ शकेल की जरांगे पाटलांनी आपला प्राणपणाला लावलेला आहे आरक्षणासाठी, आणि हा प्रश्न कधी सुटेल आणि एकदाचा महाराष्ट्र शांत कसा होईल याकडे संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहे. स्वप्नील. अगदी 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 आपल्याला आपला वेळ खूप कमी वेळ राहिलेला आहे. दोघांनाही मी एक एक प्रश्न विचारतो जे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर 1 मिनिटामध्ये द्यायचं आहे. गायकर साहेब, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतो. आता आपण ज्या पद्धतीनं रणनीती ठेवली आहे की एकतर शरद पवार यात इंटरफेअर करू शकतात, त्यांनी समोर यावं किंवा मोर्चा तिथे धडकणार आहे. पण आताची स्थिती पाहता जरांगे पाटील यांची आता तब्येत ढासळत आहे. याच्यामध्ये आता तात्काळ भूमिका सरकारने किंवा राजकीय पुढाऱ्याने काय करायला हवी, काय वाटतं तुम्हाला? काही नाही बघा, 48 खासदारांपैकी जवळपास 30 खासदार मराठा आहेत. 30 म्हणजे 26 तर ओपन आहेत आणि ओबीसीतून जे 30 खासदार मराठा आहेत. त्या मराठा खासदाराने तात्काळ तिथं आंतरवली सराटीला जावं, आपलं एक पत्र जरांगे पाटलांना द्यावं आणि हेच पत्र आम्ही केंद्र सरकारला देतोय, त्या ठिकाणी तुमच्यासाठी भांडतोय. जरांगे पाटलांना त्या ठिकाणी त्यांनी आश्वासित करावं. ही सरांनी सांगितलं की हा लढा केंद्राकडे गेला, केल्याशिवाय या ठिकाणी मराठा समाजाचा प्रश्न सुटू शकत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी खुर्चीवर बसलेले, पण मागाशी सरांनी सांगितलं रिमोट दुसऱ्याकडे आहे. त्याच्यामुळे रिमोट वाला माणूस टीव्हीचा चॅनल फक्त बदलू शकतो, टीव्ही रिपेअर करून तिला न्याय देऊ शकत नाही. त्यामुळे आता ही जबाबदारी खासदारांची आहे आणि त्या खासदारांना मराठ्यांनी मतदान केलं हे त्यांनाही माहिती आहे की आपण कोणामुळे निवडून आलोय, कोणामुळे आपण निवडून. आता संदीपान भुमरे त्या ठिकाणी जरी पण त्यांना जरांगे पाटलांनी मदत केली, त्यांनी स्वतः कबूल केलं. जरांगे पाटलांच्या मदतीवरच ते त्या ठिकाणी आले. म्हणजे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, या दोन्ही मधले जे मराठा खासदार आहेत किंवा इतर खासदार आहेत हे फक्त मराठा समाजाच्या आणि जरांगे पाटलांच्या मदतीनं निवडून आलेले आहेत. त्यांची प्रथम कर्तव्य जबाबदारी आहे. आणि दुसरं म्हणजे राज्यातल्या सगळ्या आमदारांनी आणि नेत्यांनी जरांगे पाटलांची मनधरणी तिथं जाऊनच केली पाहिजे, तरच हा निकाल लागेल. अन्यथा त्यांच्या तब्येतीला थोडं काही जास्त कमी जास्त झालं तर महाराष्ट्रात जी असंचा भाग पसरेल, जे उद्रेक होतील. सरांनी जे सांगितलं, महाराष्ट्राला कोणी थांबवू शकत नाही. महाराष्ट्र हे काही सोपं राज्य नाहीये. ते दिल्लीच्या तख्तावर सुद्धा भगवा फडकाची ताकद ठेवली. त्यामुळं निश्चितपणे हीच जबाबदारी खासदारांनी, आमदारांनी आणि नेत्यांनी घ्यावं, एवढीच विनंती त्यांना. अगदी अगदी आपला वेळ खूप कमी आहे. विशेष म्हणजे आपण दोघंही आमच्या या देशोन्नतीच्या कार्यक्रमात सहभागी झालात. खरं तर पाहायला गेलं तर आज आपण पाहतोय की देशोन्नतीच्या माध्यमातून हा जो विषय घेतला आहे, जरांगे यांची तब्येत ढासळत आहे. आणि विशेष आता लोकसभाच्या निवडणुका ज्या झाल्या आहेत त्याच्यामध्ये बरेचसे खासदार हे फक्त आणि फक्त जरांगे पाटील यांच्यामुळे निवडून आले आहेत. म्हणून त्या खासदारांची कमीत कमी मराठ्यांना न्याय देणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे सरकारनेही यात हस्तक्षेप करावा. आपण गायकरजी आपण बोलल्याप्रमाणे शरद पवार यांनी देखील यामध्ये हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याच दिवसापासून हे जे लढा चाललाय मराठा आरक्षणाचा, हा लढा कुठेतरी थांबणं आणि समाजाला न्याय मिळणं हेच या कार्यक्रमातून आज आपण पाहतोय. विशेष म्हणजे या ठिकाणी आपण आज आपल्या स्टुडिओमध्ये करण गायकर सर जे आहेत, मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक, आणि वरिष्ठ पत्रकार जयंत महाजन सर आमच्या या स्टुडिओमध्ये दाखल झाले होते. दोघांचेही या कार्यक्रमात हार्दिक अभिनंदन. थँक्यू सर, धन्यवाद. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.